नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी महिरपची डिझाईन बघणार आहोत, म्हणजे ताटाभोवती ठेवायची मोत्याची रांगोळी बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर ह्या महिरपसाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, 6 नंबरचे लाल मोती, तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे। तर चला बनवूया। आता सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस घेतलेला आहे आणि खाली अशी गाठ मारून घेतलेली आहे। आता इथं 5 मोती घ्यायचे पांढरे, 5 मोती घेऊन शेवटच्या मोतीमधून सुई काढायची आहे, 2 मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं। हे 5 मण्यांचं असं गोल तयार करून घ्यायचं आहे। आता परत इथे 4 मोती घालायचे, 4 मोती घेतले। आता परत ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमधून सुई काढून परत इथं 5 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे। आता हे 2 गोल झाले। आता परत आपण हे 1 आणि 2 दुसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे आणि परत इथं 4 मोती घालायचे, 4 मोती घातले आणि परत त्या खालच्या मोतीमधूनच सुई काढायची, म्हणजे इथं पण परत 5 मण्यांचं गोल तयार होईल। आता आपल्याला हे 3 गोल तयार झाले। आता आपण हे तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची, पुढच्या 3 मोतीमधून सुई काढायची, असा आकार असा गोलाकार येण्यासाठी। आता इथं परत 4 मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची। आता परत इकडून खालून घेताना परत दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई, 2 मोतीमधून सुई काढायची, म्हणजे आकार खालच्या बाजूने असा गोलाकार अर्धगोलाकार येत जातो। आता परत इथं 4 मोती घालायचे। तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता। परत त्याच मोतीमधून सुई काढायची। असे हे आपण 5 मण्यांचे 5 गोल करून घेतलेले आहेत। आता सुई आपल्याला ह्या मोतीमध्ये घ्यायची, एकाच पुढच्या मोतीमध्ये घ्यायची आणि इथं आता असा आकार गोलाकार आकार आलेला आहे खालच्या बाजूनी। आता आपण ह्या मोतीमध्ये सुई घेतली। आता इथं 3 लाल मोती घ्यायचे, तीन लाल मोती घेतले आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं 4 मण्यांचं चौकोन करायचं आहे। 3 लाल मोती आणि खालचा एक पांढरा असा 4 मण्यांचं चौकोन करायचं आहे। आता ह्या तिन्ही लाल मोतीमधून सुई काढून परत ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची, हे 4 नंबरचं तंगूस असल्यामुळे मी डबल घेतलेलं आहे। जर 5 आणि 6 नंबरचं तंगूस तुम्ही सिंगल पदर पण घेऊ शकता। आता हे पांढरी मोती सोडली मधली आणि पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई। आता इथं परत 3 मोती घालायचे, परत त्याच मोतीमधून सुई काढायची, मध्ये एक पांढरा मोती सोडला होता आपण। आता इथं पुढच्या वेळेस पण एक पांढरा मोती सोडून परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची, ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि इथं परत 3 मोती घालायचे आणि परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची, परत एक पांढरा मोती सोडून परत दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायची, म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक मणी सोडत जायचं आहे। परत 3 मोती घ्यायच्या, परत त्याच मोतीमधून सुई काढायची आणि परत एक मोती सोडून पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची,
इथं पण 3 मोती घ्यायचे. अशा प्रकारे. आता इथं आपण गाठ मारून घेऊया. ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता हे जे आपण अर्धगोल केलेलं आहे, खालच्या बाजूनी 5 मण्यांचं पांढरे गोल केलेत आणि वरच्या बाजूनी 4 मण्यांचं 5 चौकोन केलेले आहेत आपण. अशा प्रकारे आपण हे असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत, अर्धगोल करून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळे अर्धगोल मिळून कसा महिरप बनवायचं ते बघूया. आता आपण ही सुई पांढऱ्या मोतीमध्ये घेतलेली आहे. आता हे जे लालच्या समोरचा जो पांढरा मोती आहे तिथं घेतली सुई आणि इथं 4 मोती घालायचे आहेत लाल कलरचे. म्हणजे हे सगळे जोडून आपण महिरप बनवणार आहोत. आता हे 4 मोती घालून परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता इथं परत 2 लाल मोती घ्यायचे आहेत आणि आता परत हे दुसरे जे अर्धगोल घेतलं होतं आपण, तो आता ही लाल मोती आणि ही पांढरी मोती हे दोन्ही समोरासमोर आहेत, त्या दोन्हीमधून सुई काढायची. आता परत इथं 4 मोती घ्यायचे आहेत लाल. चार मोती घेऊन परत पुढच्या शेवटचा जो पांढरा मोती आहे ह्यामधून सुई काढायची. आता परत 2 मोती घ्यायचे आणि परत दुसरं जो अर्धगोल आहे हे लाल आणि पांढरा हे दोन्ही समोरासमोर मोती आहेत, तिथून सुई काढायची दोन्हीमधून आणि परत इथं 4 मोती घ्यायचे आहेत. ह्या डिझाईनचं आपण समईचं महिरप बनवलं होतं सुरुवातीला, पण आता आपल्याला हे ताटाभोवतीचं बनवायचं आहे. 4 मोती घालून परत केलं. आता परत 2 मोती घ्यायचे आणि परत एक घ्यायचं दुसरा अर्धगोल केलेलं. ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची. परत 4 मोती घ्यायचे. असं पूर्ण आपण हे सगळे जे अर्धगोल बनवून ठेवले होते ते सगळे जोडून घ्यायचे. अशा प्रकारे सुंदर असं जोडल्यानंतर सुंदर असं महिरप तयार होतं. आता ह्याच्यामध्ये आपण ताट ठेवायचं आहे. आता हे आपण लहान ताटासाठी केले. जर तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही अजून त्याची साईज वाढवू शकता. जे आपण हे 12 केले होते ते तुम्ही 24 करू शकता. जसं तुमचं ताट आहे त्याप्रमाणे तुम्ही हे अर्धगोल करून ही डिझाईन वाढवू शकता. अशाकडे सुंदर असं महिरप झालेलं आहे. अतिशय सुंदर दिसतं आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्ही हे बनवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि अशाच मोत्याच्या वेगवेगळ्या वस्तू शिकण्यासाठी तुम्ही रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.